सोलापुरात कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून 65,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केलाय। या टोळीने कुमठा नाका परिसरात एका व्यक्तीला अडवून जीवे मारण्याची धमकी देत 1,20,000 रुपये लुटले होते। सांगलीतून बुधगाव रस्त्यावर हिट अँड रनची घटना घडली। भरधाव वेगाने आलेल्या कारने 8 ते 9 जणांना ठोकलं। या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत। स्थानिकांनी चालकाला पकडून सोप दिला आणि कारची तोडफोड केली। पुण्याच्या कोथरूडमध्ये घरगुती वादातून गाड्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोथरूडच्या हनुमान नगरमध्ये 4 दुचाकींना आग लावण्यात आली। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतलं। जालन्याच्या भाटेपुरी गावात अतिक्रमण करून वृक्षतोड करणाऱ्या बवन डोईफोडे विरोधात तक्रार नोंदवण्यात आली। त्याने जेसीबीच्या सहाय्याने 10 ते 15 झाडं तोडली। रोखणाऱ्या महिलेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली होती। या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। धाराशिवच्या परंडा तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3घांना पोलिसांनी अटक केली आहे, तर 2 जण फरार आहेत। आरोपींकडून गावठी कट्ट्यासह 2 धारधार कोयते असा 38,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। उल्हासनगरमध्ये बनावट मसाला विक्री करणाऱ्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली। उल्हासनगरमध्ये बनावट मसाल्याची विक्री होत असल्याची माहिती एव्हरेस्ट कंपनीच्या प्रतिनिधीने पोलिसांना दिली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दुकानदारांवर गुन्हा दाखल केला। परभणी जिल्ह्यातील शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी चोरणाऱ्या 3घांना गुन्हे शाखेने जेरबंद केले। खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलं होतं। त्यांच्या चौकशीनंतर तिसऱ्याला सुद्धा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं। श्रीरामपूर आणि शेवगावमधील वाळू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नदीपात्रात 4 ठिकाणी कारवाई केली। कारवाई करत 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 15 आरोपींविरुद्ध 4 गुन्हे दाखल करण्यात आले। मोबाईल चोरणाऱ्या 3 आरोपींना मालेगावातून पोलिसांनी अटक केली। वाहने अडवत चालकांना मारहाण करून मोबाईल हिसकावणारी टोळी सक्रिय होती। या टोळीतील 3घांना पोलिसांनी ताब्यात घेतले। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील नागमठाण गावात बांधाच्या वादातून वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। दाम्पत्याचं घर सुद्धा पेटून दिलं। या घटनेत जखमी दाम्पत्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वेरगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला।